नमस्कार, मी भारत दत्तू. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. मंगळवेढ्यातील सततच्या बंदला वैतागून व्यापाऱ्यांचा बंद. व्यापारी महासंघाने पुकारलेल्या बंदला 100% प्रतिसाद. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाला प्रशासनाने केराची टोपली दाखवल्यामुळे आम्ही आंदोलन करतोय. जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांचे प्रतिपादन. भरोडेचे विजयकुमार पवार ठरले मंगळवेढा तालुक्याचे पहिले IAS अधिकारी. भाडवणीत बिबट्याने खाल्ल्या 2 शेळ्या, भीतीचे वातावरण. दक्षिण तालुक्यातील दुष्काळ निवारण करण्यासाठी अत्यावश्यक मागण्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर. आणि सांगोला आरोग्य विभागाने केला तळेरामाचा अड्डा उद्ध्वस्त. स्वच्छ सर्वेक्षण 2019च्या अभियानाला सुरुवात. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. मंगळवेढा तालुक्यातील विविध राजकीय पक्ष व संघटनांकडून वारंवार मंगळवेढा बंदची हाक देऊन व्यापाऱ्यांना वेठीस धरण्यास येत असल्याने संतापलेल्या मंगळवेढा व्यापारी महासंघाने याचा निषेध व्यक्त करीत बुधवारी दिवसभर आपली दुकाने व बाजारपेठा कडकडीत बंद ठेवून यापुढे बंद ठेवण्यात येणार नसल्याची एकमुखी घोषणा केली. मंगळवेढा तालुक्यात येणार त्या कारणाने विविध राजकीय पक्ष व संघटनांकडून मंगळवेढा बंदची हाक दिली जाते. परिणामी यामुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे व्यापारी महासंघाचे म्हणणे आहे. विविध राजकीय पक्ष व संघटना आम्हाला टार्गेट करतात. शासनास कर रूपाने जास्तीत जास्त महसूल व्यापारी देतात. बंद पुकारणाऱ्या व्यक्ती व संघटनांचे तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्याची जबाबदारी निश्चित करून बंद पुकारलेल्या दिवशी त्यांना स्थानबद्ध करावे आदी मागण्या निवेदनाद्वारे व्यापारी महासंघाने पोलीस प्रशासनाने केली आहे. यापुढे जे आंदोलक जबरदस्तीने दुकाने बंद करण्याचे भाग पडतील त्यांचे व्हिडिओ शूटिंग करून सदर व्यक्तीवर कडक कारवाई करावी. बंद पुकारलेल्या दिवशी व्यापाऱ्यांचे नुकसान झाल्यास शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी. डीजे डॉल्बी चे कर्णकर्कश आवाजामुळे शांतता भंग होते. यासाठी आवाजाची पातळी मर्यादित ठेवण्याची दक्षता द्यावी. पोलिसांनी रात्रीचे गस्त वाढवून शहरात चोरी होणार नाही यासाठी सावधगिरी बाळगावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. व्यापारी महासंघाने आपल्या मागण्यांचे निवेदन निवासी नायब तहसीलदार गणेश लवे यांना देण्यात आले. व्यापारी महासंघाने पुकारलेल्या बंदला मंगळवेढा शहरात 100% उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्याने सकाळी मंगळवेढा शहरातून मुख्य मार्गावर मोर्चा काढून पोलीस प्रशासनास निवेदन दिले. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत साधारण 1.5 महिन्यापूर्वी पार पडलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत 20 नोव्हेंबर रोजी शिरनांदगी तलावात पाणी सोडण्याचा निर्णय झाला. आज अखेर 20 ऑक्टोबर ही तारीख संपूर्ण 1.25 महिना लोटला तरी शिरनांदगी तलावात पाणी आले नाही. 20 ऑक्टोबर नंतरही सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार प्रशांत परिचारक, आमदार भारत भालके, प्राध्यापक येताळा भगत या सर्वांनी शिरनांदगी तलावात पाणी सोडण्याची मागणी केली. मी स्वतःही पाणी सोडण्याची मागणी केली, पण माझ्यासह सर्वांना वेगवेगळ्या तारखा देण्यात आल्या, पण शिरनांदगी तलावात पाण्याचा थेंबही आला नाही. या भागातील दुष्काळग्रस्त जनतेसह लोकप्रतिनिधींची प्रशासनाच्या वतीनं वेगवेगळ्या तारखा देऊन चेष्टाच करण्यात आली. या सर्व गोष्टीचा निषेध करत आम्ही या भागातील शेतकऱ्यासह शिरनांदगी तलावात पाणी येईपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचं मत आंदोलनकर्त्या व शिवसेना नेता जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांनी व्यक्त केले. त्या शेतकऱ्यांशी संवाद साधताना बोलत होत्या. यावेळी शैला गोडसे म्हणाल्या, शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात सुरू झालेल्या म्हैसाळ योजनेला सध्याच्या युती सरकारनेच भरघोस निधी दिल्याने म्हैसाळ योजना मार्गी लागत आहे. त्यामुळे म्हैसाळ योजना मार्गी लागण्यासाठी शिवसेना भाजपा सरकारचेच पूर्णपणे योगदान आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आदेश देऊनही प्रशासनाच्या वतीने हेतुपुरस्पर दिरंगाई केली जात आहे. इकडे शेतकरी मात्र भयानक अशा दुष्काळात होरपळत आहे. शिरनांदगी तलावामध्ये आंदोलनाचा 3ऱ्या दिवशी ही जनहित शेतकरी संघटना, दलित पॅंथर संघटना, शिवबुद्ध युवा प्रतिष्ठान, संकल्प महिला बौद्धिक संस्था, विकास अपंग स्वयंसहायता समूह या विविध संघटनांच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांनी उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा दिला. आसबेवाडी, मारोळी, बावची, चिक्कलगी, भोसे, रड्डे, ममदाबाद, होन्नूर, जंगलगी, पौट, सलगर, खुर्द, फुलजंती या भागातील शेतकरी महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तसेच पाणी सोडण्याबाबत काही निर्णय लवकर न झाल्यामुळे शेतकरी महिलांमध्ये फार मोठ्या प्रमाणात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. जर वेळीच निर्णय झाला नाही तर आंदोलन वेगळे वळण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हैसाळ योजनेचे उपअभियंता राजेंद्र गाजी यांनी भेट दिली
परंतु ते निर्णय न घेणारे अधिकारी मंगळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल गाडे यांनीही भेट दिली. मंगळा तालुक्यातील मरवड्याचे सुपुत्र विजय कुमार भागवत पवार हे मंगळा तालुक्यातील पहिले IAS अधिकारी ठरले असून त्यांची नुकतीच भारतीय प्रशासन सेवेत निवड करण्यात आली आहे. विजय कुमार पवार हे सातारा व सोलापूर जात पडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून त्यांनी यापूर्वी सोलापूर, औरंगाबाद, मुंबई, पुणे, सरदार सरोवर प्रकल्प, JJ हॉस्पिटल मुंबई, कोकण कृषी विद्यापीठ आदी ठिकाणी उपजिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी म्हणून काम केले. प्रत्येक ठिकाणी झिरो पेंडन्सी ही त्यांच्या कामाची पद्धत राहिलेली आहे. दरम्यान मंगळा तालुक्यातील पहिले उपजिल्हाधिकारी विजय पवार हेच होते व आता पहिले जिल्हाधिकारी सुद्धा होण्याचा मानही त्यांनीच मिळवल्यामुळे सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. आता घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुझा आवाज खूप गोड आहे, सतत ऐकत राहावंसं वाटतं. अशी काय जागा आहे ग माझ्या आवाजात? तुझा आवाज ऐकल्यानंतर माझा दिवस छान जातो आणि माहिती बघून पोट भरतं ना, त्याप्रमाणे तुझा आवाज ऐकल्यावर माझंही मन भरतं. हरपून गेले मनही माझे, कळता न कळता तुझ्यात कसे. ओढे गोड लागे जीवाला, ध्यास हा भास छैतो. माऊली माऊली माऊली, आय लव्ह यू सो 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 मच. I love you, I love you, I love you. आपल्यासाठी एक गुड न्यूज आहे, लग्न करशील माझ्याशी? हो, मी तर एका पायावर तयार आहे. मग शुभमंगल मिलन कधी? 31 डिसेंबरला. त्या दिवशी ना माझं ये लग्नाला मी तयार आहे ग आता रिकामा ग. अग लग्नाला मी तयार आहे ग आता रिकामा ग. तुझ्या आईचा नवरा माझा मामा ग, मामा ग. तुझ्या आईचा नवरा माझा मामा ग. आम्ही दिवाळी आणि रंगपंचमी एकदाच साजरी करतो. आता तुम्हाला मी दाखवतो दादागिरी, गुंडागिरी आणि दुनियादारी. पुष्पांजली इज माय हार्ट. अंडरस्टँड? सर, पुष्पाला काय झालंय? काही घाबरण्याचं कारण? मी कधीच स्वतःच्या पायावर उभी नाही राहू शकणार का? ती माझी नाही ना, मग कोणाची? पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील शेतकरी अनंता लक्ष्मण सराटे पाटील यांच्या घरासमोरील 2 शेळ्या बिबट्याने मंगळवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी खाल्ल्या असल्याने सर्वत्र भीतीदायक वातावरण निर्माण झाले. भाळवणी येथील शेतकरी अनंता सराटे पाटील यांनी नेहमीप्रमाणे आपल्या गाई, म्हैस व शेळ्या घरासमोर अंगणात बांधल्या होत्या. रात्री थंडी असल्यामुळे दार बंद करून घरात झोपले होते. सकाळी उठल्यावर त्यांना 2 शेळ्या दिसल्या नाहीत. मग आसपास पाहिल्यावर 2 शेळ्या मरून पडलेल्या दिसल्या. मग त्यांनी गावातील ग्रामस्थांना ही माहिती दिली. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी SD गुरुंगळे, पशुवैद्यकीय अधिकारी सातपुते हे घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी तेथील परिस्थिती पाहिली. त्यावेळी बिबट्याच्या पायाचे ठसे दिसले. यावेळी वन अधिकारी गुरगुळे म्हणाले, बिबट्यापासून सावध राहिले पाहिजे. शेतात रात्री एकटे जाऊ नये. रात्री लाईटचा वापर करावा. फटाके वाजवावेत. आवाज गोंधळ करावा. अफवा पसरू नका. या घटनेनंतर भाळवणी ग्रामपंचायतीच्या वतीने बिबट्यासारख्या प्राण्यापासून सावधगिरी बाळगून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच असा प्राणी दिसल्यास ग्रामपंचायतीमध्ये संपर्क साधावा असेही सांगितले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये तीव्र दुष्काळाच्या झळा बसत असून यावर मात करण्यासाठी अत्यावश्यक मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विधान भवन मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन भाजपा बहुजन नेते बाळासाहेब मोरे यांनी चर्चा केली. सदरच्या निवेदनामध्ये ग्रामपंचायतीच्या मागणीप्रमाणे टँकरने पाणी पुरवठा करण्यात यावा. शेतकऱ्यांच्या शेतावर रोजगार करणाऱ्या मजुरांचे पगार MRAGS या योजनेत समावेश करावा. जनावरांना प्रत्येक जिल्हा परिषद गटाला चारा छावणी मंजूर करावी. पहिली ते उच्च माध्यमिक शिक्षणापर्यंत शैक्षणिक फी माफ करावी. शेतकऱ्यांच्या जमिनी सपाटी करण्याचे काम MRAGS या योजनेमध्ये समावेश करून ही कामे चालू करण्याचे संबंधितांना शासन अध्यादेश काढावा.
यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी सपाट होऊन उत्पादन भरघोस वाढ होईल. शेतकऱ्यांचे शासकीय कर उदाहरणार्थ शेतसारा, शिक्षण कर, पाणीपट्टी, घरपट्टी व अन्य कर माफ करावे. शासनाच्या शेतकरी कर्जमाफी योजनेत शेतकऱ्यांच्या पोराणी लघु उद्योगासाठी उदाहरणार्थ कुक्कुटपालन, शेळी मेंढी पालन, दुग्ध व्यवसाय व अन्य व्यवसायासाठी काढलेले कर्ज माफ करावे. SRAGS मध्ये काम करणाऱ्या मजुरांची मजुरी दुप्पट करण्यात यावी आणि ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार जलयुक्त शिवार, रस्ते, नाला बंडिंग, पाणंद रस्ते, जमिनी सपाटीकरण, शेततळी, नाला खोलीकरण व सरळीकरण, पाझर तलाव, अन्य सिंचनाची वेगवेगळी कामे करण्याचे कडक निर्देश देण्यात यावेत आणि या दुष्काळामध्ये तालुका स्तरावर तहसीलदार व 4 सामाजिक कार्यकर्ता व सर्व खाते प्रमुख यांची दुष्काळ निवारण समिती नेमून या समितीला प्रस्ताव मंजुरीचे अधिकार देण्यात यावे व आठवड्याला मीटिंग घेण्याचे कडक सूचना देण्यात याव्यात. आदी मागण्या जनतेच्या मागणीप्रमाणे असून त्याबरोबर व रास्त आहेत तरी वरील प्रमाणे नियोजन केल्यास या दुष्काळावर मात करण्यासाठी संबंधितांना आदेश द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे अक्कलकोट पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे केली असून मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे बाळासाहेब मोरे यांनी सांगितले. सांगोला शहरातील मध्यवर्ती किल्ल्यातील म्हसोबा मंदिराजवळ असणाऱ्या अडगळीतील तळीरामाचा अड्डा नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उद्ध्वस्त केला. या ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या, दारू पिण्याचे कागदी ग्लास, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या असा 3 टन कचरा गोळा करून स्वच्छ सर्वेक्षण 2019च्या अभियानाला सुरुवात केली. ही धडक स्वच्छता मोहीम बुधवार 28 नोव्हेंबर रोजी करण्यात आली. सांगोला शहरातील किल्ल्यातील म्हसोबा मंदिराच्या समोर जुनी कोर्ट इमारत आहे. या ठिकाणी म्हैसाळ उपविभागीय कार्यालयाच्या पाठीमागील बाजूला अडगळीचा व चोही बाजूने चेलारीच्या बाबळीने वेढलेला परिसर आहे. हा वर्दळीचा भाग नसल्याने आंबट शौकीन दारुडे बेवडे आपल्या हक्काची जागा म्हणून दिवसा व रात्री आपली मैफिल रंगवतात. दारूच्या आहारी गेलेले तरुण मंडळी बाहेरून दारूच्या बाटल्या आणून या अड्ड्यात बसून दारू रुचवितात व आपल्या आठवणीस उजाळा देतात. यातील काही जण बाटल्या आहे तशाच फेकून देतात तर काही जण बाटल्या फोडायलाही मागे पुढे पाहत नसल्याने ठिकठिकाणी काचांचा खच दिसून आला. रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी असा सावळा गोंधळ सुरू असल्याचे त्याचा त्रास या भागातील नागरिकांना सहन करावा लागतो. शहरातील एका शुद्ध नागरिकाने मुख्याधिकारी प्रज्ञा पोद्दार यांना या प्रकाराची माहिती दिल्यानंतर तातडीने या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या परिसराची स्वच्छता करीत असताना आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना हजारो बाटल्याचा खच सापडला. यात सुमारे दारूच्या रिकाम्या बाटल्या, कागदी ग्लास, पाण्याच्या बाटल्या असा 3 टन कचरा गोळा करून कचरा डेपोत टाकला. जर जेसीबीच्या साहाय्याने चेलारीची झाडे काढून परिसर स्वच्छ केला. पुन्हा एक नजर हेडलाईन्स वरती. मंगळवेढ्यातील सततच्या बंदला वैतागून व्यापाऱ्यांचा बंद. व्यापारी महासंघाने पुकारलेल्या बंदला 100% प्रतिसाद. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाला प्रशासनाने केराची टोपली दाखवल्यामुळे आम्ही आंदोलन करतोय. जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांचे प्रतिपादन. भरोडेचे विजयकुमार पवार ठरले मंगळवेढा तालुक्याचे पहिले IAS अधिकारी. भाडवणीत बिबट्याने खाल्ल्या 2 शेळ्या, भीतीचे वातावरण. दक्षिण तालुक्यातील दुष्काळ निवारण करण्यासाठी अत्यावश्यक मागण्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर. आणि सांगोला आरोग्य विभागाने केला तळीरामाचा अड्डा उद्ध्वस्त. स्वच्छ सर्वेक्षण 2019च्या अभियानाला सुरुवात. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूया एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.